मुंबईतील प्रसिद्ध गिरगाव शोभायात्रेतील सर्वात मोठं आकर्षण ठरली ती म्हणजे प्रतिष्ठित बाईक रॅली, ज्यात शेकडो महिला पारंपरिक नऊवारी साड्या, फेटे आणि सनग्लासेस घालून रस्त्यावरून त्यांनी बाईक चालवल्या। गिरगावमध्ये ध्वज पथकाच्या दमदार गजरात ही मिरवणूक गिरगाव चौपाटीच्या दिशेने पुढे जाते। छायाचित्रकार आणि संस्कृती प्रेमींसाठी हा उत्सव अनुभवण्यासाठी हे सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे। यातच कलाकारांसोबत ज्येष्ठ महिलांनीही या शोभायात्रेत सहभाग घेतला। तर याच सगळ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांनी। गिरगावमध्ये सध्या उत्साहाचं वातावरण आहे आणि अनेक तारतारका सुद्धा आपल्या सोबत आहेत। माझ्यासोबत अभिनेत्री दीप्ती केतकर आहे। किती वर्ष झालं गिरगावात येत आहे? अरे माझा आजोळ आहे गिरगाव, माझा जन्म आहे गिरगावचा, पण गुढीपाडव्याला मला वाटतं एक 17-18 वर्षानंतर येते। ही जी भूमी म्हणजे गिरगाव आहे ना, हे माझ्या खूप जवळचं आहे, खूपच आवडतं मला। मला कोणी विचारलं की फेवरेट जागा कुठली आहे तर मी गिरगाव म्हणते, कारण माझा जन्म आणि माझी आजी इकडे राहायची। पण एकंदरीत ना ही संस्कृती खूप जपण्यासाठी प्रत्येकानं पुढाकार घेतला पाहिजे। येत्या पिढीसाठी ही संस्कृती जपणं खूप मोठी गोष्ट आहे, ती लोप पावत चाललेली आहे, त्याबद्दल काय सांगता? नाही, मला असं वाटतं की पिढी जपते ऑलरेडी संस्कृती। तुम्ही आता बघू शकता इकडे पूर्ण यंग जनरेशनच आहे, ही नवी पिढीच आहे की छान मराठमोळी तयार होऊन आली आहे आणि ढोल ताशा पथक तुम्ही बघाल इतक्या महिन्यांची प्रॅक्टिस आहे। सो आपल्याला काही प्रयत्न करायचं गरजच नाहीये, ती पिढी जपते आहे। एकंदरीत ना आजचा दिवस हा खूप एक उत्साहाचा दिवस असतो। म्हणजे जेवढी आपण बाप्पाची वाट बघतो दर गणेशोत्सवाला, तशाच पद्धतीनं या सगळ्या मिरवणुकांची वाट आपण बघत असतो। काय वाटतं एकंदरीत हे सगळं बदललेलं स्वरूप बघून? अरे खूप छान वाटतं, इतकं असं म्हणजे तुमच्यातलं असं हिंदुत्व जागं होतं आणि खूप छान वाटतं की सगळे एकत्र येऊन साजरा करतात। त्या नवीन वर्षाचं आगमन होत आहे आपल्या, तर खूपच प्रसन्नमय वातावरण आहे, पण खूपच असा उत्साह पण आपला वाढतो, जागृत होतो आणि पुढच्या वाटचालीसाठी नवीन वर्षाच्या तुम्हाला एक वेगळीच प्रेरणा मिळते या सगळ्या पॉझिटिव्ह वाईब्स। नक्कीच, त्यामुळे एकंदरीतच हा सगळा उत्साह प्रत्येकामध्ये दिसून येतोय। प्रत्येक लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत हा उत्साह आपल्याला पाहायला मिळतोय। त्यामुळे आपण आता पाहतोय की सगळे रंग मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा हा सगळा प्रयत्न करतोय। त्यामुळे तुम्हाला सुद्धा गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सुद्धा शुभेच्छा। तुम्हालाही गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। कॅमेरा पर्सन सिद्धांत दुबाळेसह सिद्धेश ताकवले, जय महाराष्ट्र, गिरगाव। तर दक्षिण मुंबईतील गिरगाव शोभायात्रेचा हा वेगळाच उत्साह सध्या पाहायला मिळालाय। शेकडो महिला पारंपरिक वेशभूषेत या बाईक रॅलीत सहभागी झाल्या। ढोल ताशांच्या पथकामध्ये ही शोभायात्रा आयोजित करण्यात आली होती। अगदी चिमुकल्यांसह ज्येष्ठांनीही या शोभायात्रेमध्ये सहभाग घेतल्याचं पाहायला मिळालं। याच बाबत संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यांनी। सध्या या गिरगावमधून या शोभायात्रांमधून चालत असताना असंख्य आपण बघतोय इकडे सर्वजण सहभागी झालेले आहेत। एक उत्साह दिसतोय, एक चैतन्याचं वातावरण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं। जसं मी मगाशी तुम्हाला म्हटलं होतं की लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सुद्धा अनेक जण या रॅलीमध्ये सहभागी झालेत। माझ्यासोबत 76 वर्षाच्या आजी सुद्धा या शोभायात्रेमध्ये गाडीवर बसून निघालेले आहेत, साडी सुद्धा घातलेली आहे त्यांनी। आजी, नाव काय तुमचं? आशा। आशा, तुम्ही पहिल्यांदाच आलाय शोभायात्रेमध्ये की? ह्याच्यात पहिल्यांदा आलोय, बाकी गेल्या वर्षी गोवाला जाऊन आलो। बाईकवरती बापरे, एक्सप्रेसनीच गेलोय आम्ही। अच्छा, हे तो नातू? नाही, मुलगा आहे माझा। अच्छा, मुलगा। अच्छा, मुलासोबत आई ट्रिप करते। काय वाटतं एकंदरीत हे सगळं चित्र? मजा वाटते खूप मजा वाटते। असं रॅली निघली पाहिजे। आजी, पण मला सांगा ना, आता ना कसं झालं की छोटी मुलं आहेत नाही फार सोशल मीडियाच्या खूप आहारी गेलेत। प्रत्येकाला ही संस्कृती माहिती नाहीये आणि एकंदरीत आपण आपल्या संस्कृतीची ओळख कुठेतरी करून देतोय। काय वाटतं येणाऱ्या पिढीला काय सांगाल तू? आता येणाऱ्या पिढीचं काय नाही बाबा, त्यांची पुढे काय होणार आहे माहिती नाही। आम्ही जुने आहे म्हणून जरा आम्हाला सगळं माहिती असतं, बाकी पुढे काय होणार आहे माहिती नाही। अजून एक 25-30 वर्षानंतर या शोभायात्रा अशा चालू राहतील?
अजून चालू राहतील अगर असंच कायम ठेवलं व्यवस्थित. ते आम्ही राहणार की नाही ते वेगळी गोष्ट. पण संस्कृती परंपरा चालू ठेवली की सगळं चालू राहील. त्यामुळे आपण पाहतोय एक आई आपल्या मुलासोबत टू व्हीलरवरती चक्क या शोभायात्रामध्ये सहभागी झाल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. एक वेगळा उत्साह आपण या ठिकाणी पाहतोय. अनेक जण पारंपरिक वाद्यांमध्ये, पारंपरिक पोशाखामध्ये जी आपली मराठी संस्कृती आहे ती जपण्याचा कुठे ना कुठेतरी अनेक जण प्रयत्न करतात आणि हेच रंग गुढीपाडव्याच्या निमित्तानं आम्ही तुमच्यापर्यंत घर बसलं पोहोचवतोय. कॅमेरा पर्सन सिद्धांत उबाळेसह सिद्धेश ताकवले. जय महाराष्ट्र. गिरगाव.